एखाद्या प्रामाणिक कर्तव्यदक्ष सरकारी अधिकाऱ्याला त्याच्या प्रामाणिकपणाचं काय बक्षीस मिळायला हवं? कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण किंवा वर्षाअखेरीस चांगलं इन्क्रिमेंट? बरोबर आहे. पण समजा उलट झालं तर? म्हणजे बक्षीस मिळण्याच्या ऐवजी शिक्षा होत असेल तर तुम्ही काय म्हणाल? दुर्दैवाने असं झालेलं आहे आतापर्यंत एका व्यक्तीच्या बाबतीत. तुकाराम मुंढे असं त्यांचं नाव आहे. 21 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये तब्बल 25 वेळा बदली, 25वी बदली होऊन त्यानंतर ते राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA या विभागामध्ये आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सडलेल्या सिस्टीमला ताळ्यावर आणण्यासाठी ते प्रयत्न करतात. हे खरं असलं तरी साथ कुणाचीही मिळत नाही, आपली सुद्धा. आणि हे खरं आहे. ते ज्या विभागात काम करतात तिथे इतरांनाही कामाला लावतात आणि हीच सगळ्यात मोठी अडचण झालेली आहे. आता त्यांना जे डिपार्टमेंट मिळालेलं आहे ते तर 100% त्यांच्याकडेच असायला हवं अशी परिस्थिती आहे. पण काय घडतंय FDA मध्ये? दरवेळेप्रमाणे याही वेळी दबावामुळे तुकाराम मुंढे यांची बदली होईल का? यावेळचं अधिवेशन त्यांच्या नावाने गाजलेलं आहे. अशातच तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत सरकारने नेमका काय निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य म्हणून आपली जबाबदारी काय आहे, या सगळ्याचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या बदलीसाठी प्रसिद्ध असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अलीकडेच हॉटेल चालकांसाठी नियमावलीचं पालन करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यासाठी भली मोठी पत्रकार परिषद सुद्धा त्यांनी घेतली. त्यांच्या नावाने अधिवेशनही गाजलं. त्यांच्या सुरक्षेची काळजीही व्यक्त करण्यात आली. पण का आली अशी वेळ? तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य या विभागामध्ये बदली करण्यात आली. तिथे अनेकांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवल्याचं त्यांना आढळून आलं. आणि मग काय, कारवाईचा धडाका लावत त्यांनी या सगळ्यांचं निलंबन केलं. शेवटी बदली झाली आणि गैरव्यवहार करणाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. आता त्यांची अन्न आणि औषध प्रशासन खात्यामध्ये आयुक्त म्हणून बदली झालेली आहे. हा विभाग आधीच भ्रष्टाचार आणि लाचखोरीमुळे कुप्रसिद्ध आहे. आरोग्याच्या वाढत असलेल्या गंभीर समस्या हा त्याचाच एक परिणाम आणि पुरावा आपल्याला म्हणता येईल. त्यांनी हॉटेल चालकांना काही सूचना केल्यात. त्यामध्ये मोफत पिण्याचं पाणी, परवाना प्रदर्शित करणं, स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोल, काळ्या तेलाचा वापर टाळणं, अन्न शिळं नसणं अशा गोष्टींचं पालन करण्याचा आदेश त्यांनी हॉटेल चालकांना दिलेला आहे. पण नियम पाळतील ते हॉटेल चालक मालक कसले? ग्राहक म्हणून आपणच जागरूक राहून प्रशासनाला साथ देणं गरजेचं आहे. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या कार्यपद्धतीमुळे भेसळखोर, गुटखा माफिया, हॉटेल चालक लॉबी, औषध अन्न पुरवठा साखळीतले हितसंबंधी गट जे आहेत ते अस्वस्थ होऊ शकतात अर्थातच. त्यामुळे किती दिवसात त्यांची बदली होते हे पाहायला लागेल. पण तोवर तरी किमान त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पाळल्या जातात की नाही हे आपल्यालाच ऑब्झर्व्ह करायचं आहे. 21 वर्षांच्या सेवेमध्ये अनेकदा मुंढेंची बदली झाल्याचा संदर्भही वारंवार दिला जातो. पण त्यातल्या त्यात एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. सध्याच्या टप्प्यावरती सरकारने त्यांना आणखी मोठी जबाबदारी दिली आहे, हाफकिनचा अतिरिक्त कार्यभार देऊन. त्यामुळे सरकार तातडीने त्यांना बाजूला करतंय असं दिसून तरी आलेलं नाहीये. उलट त्यांच्या प्रतिमेचा वापर करून FDA आणि हाफकिनमध्ये सुधारणा घडवण्याचा प्रयत्न हा सरकारचा दिसतोय. ही एक चांगली गोष्ट म्हणायला हरकत नाही. FDA म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेमध्ये तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय झाल्याचं सांगितलं. हाफकिन बायो फार्मा संस्थेचा अतिरिक्त कार्यभार तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून हाफकिनचं खाजगीकरण करण्याच्या चर्चा होत्या आणि या निमित्ताने त्याला सध्या तरी पूर्णविराम लागलेला आहे. हाफकिनची आर्थिक स्थिती फारशी काही चांगली नाहीये. उत्पादन ठप्प आहे, मनुष्यबळ आणि निधीची कमतरता आहे. सरकारला हे माहीत नाही असं नाहीये बरं का. त्यामुळेच विरोधक असो, आमदार असो किंवा इतर सर्वच जण हाफकिनला सक्षम करण्यासाठी पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारी नेमावा आणि तिथली चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुंढे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता
या पदावरती ते किती दिवस टिकून राहणार हे आपल्याला पाहायला लागेल. हाफकिनला 3 मोठे फायदे होऊ शकतात. पहिला बघा, प्रशासकीय शिस्त. फाईल्स, खरेदी, उत्पादन, निविदा आणि मनुष्यबळ या सगळ्यांमधले जे काही अडथळे आहेत ते वेगाने हाताळले जाऊ शकतात. दुसरं बघा, विश्वासार्हता. खासगीकरणाच्या आरोपांमुळे जनतेमध्ये आणि विधानसभेमध्ये निर्माण झालेला अविश्वास हा कमी होऊ शकतो. आणि तिसरा फायदा, उत्पादन पुनरुज्जीवन. लस, जैविक उत्पादनं आणि अँटी स्नेक वेनम म्हणजेच विषनाशक औषध यासारख्या सार्वजनिक आरोग्याशी संबंधित उत्पादनांवरती पुन्हा लक्ष केंद्रित होऊ शकतं. सरकारने माशिलकर समितीचा अहवाल सभागृहात मांडण्याच्या बद्दल देखील सांगितलेलं आहे. हाफकिनचा अतिरिक्त कार्यभार दिला ही पॉझिटिव्ह गोष्ट झाली, ही चांगली गोष्ट आहे. पण धाकधूक कोणती आहे माहिती आहे? आत्ता ते ज्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये आयुक्त आहेत त्या पदावरती किमान 3 वर्ष तरी राहतील का? कारण खाद्यपदार्थांशी संबंधित अक्षम्य चुका आपल्याला दिसतात. भेसळयुक्त दूध, नकली पनीर या गोष्टी तर आता रोजच्या झालेल्या आहेत. प्रशासनाने आणि पोलिसांनी समजा मनावर घेतलं तर अनेक ठिकाणी सुरू असलेले बेकायदा धंदे हे बंद होऊ शकतात. एकटे तुकाराम मुंढे कुठे कुठे आपण वापरणार आहोत हे सुद्धा तपासलं पाहिजे. आपण हे थोडं जागा व्हायला पाहिजे. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर कधीतरी पॅन्ट्रीचा माहोल कसा असतो हे आपण बघतो का? वडापाव, समोसे, वडे, आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामध्ये गरमागरम कांदा भजी आणि इतर असेच पदार्थ कसल्या तेलामध्ये तळलेले असतात हे कधी आपण बघतो का? वारंवार एकाच तेलामध्ये तळल्यामुळे ते तेल अक्षरशः काळं पडलेलं असतं. अगदी आपण बाईकमध्ये यूज करतो तसं. ट्रान्स फॅट आणि LDL कोलेस्टेरॉलने भरलेलं हे तेल आपल्या ब्लड व्हेसल्समध्ये ब्लॉकेजेस तयार करतं. अनेक कार्सिनोजेनिक कंपाऊंड्स जे कॅन्सरला आमंत्रण देतात ते सगळ्या तेलामध्ये असतं. बरं, हे तेल आधीच अत्यंतिक लोअर क्वालिटीचं असतं, तेही पाम ऑइल असतं. पण आपल्याला चमचमीत फास्ट फूड खायचं असतं ना, हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं असतं. हॉटेलवाले मात्र सर्व नियम पायदळी तुडवत आपलं आरोग्य धोक्यात घालतात. त्यामुळेच तर हॉटेल चालक मालकांना ग्राहकांच्या आरोग्याशी खेळू नका अशा सूचना मुंढे यांनी दिलेल्या आहेत. पण अशा डिपार्टमेंटमध्ये काही दिवसच कार्यभार असणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्याकडून सर्व सिस्टीम सुतासारखी सरळ होईल अशी शक्यता नाहीये किंवा कमी आहे. जागरूक आपल्यालाच राहावं लागणार आहे. जसं मुसळधार पाऊस असेल तर प्रशासन आवाहन करतं की गरज असेल तरच घराबाहेर पडा, तसं आमचं या निमित्ताने आवाहन आहे सगळ्यांना की अत्यावश्यक असेल तरच बाहेरचं खा आणि अलर्ट राहा. कुठे भेसळ आढळली तर प्रशासनाला कळवा आणि तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा. काय वाटतं या सगळ्यावरती कमेंट करून व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.